Hello guys, good morning. Hello guys, welcome to my YouTube channel. I am Shrutika and I am vlogging today. Back to back vlog येतात मला माहिती आहे आणि ते सगळे शादी रिलेटेड व्लॉग्स आहेत आणि आज पण असाच एक प्रोग्राम आहे त्यामुळे मी व्लॉग करायला सुरुवात केले. लग्नाचे पापड आमच्या इथे ना लग्नाचे पापड करणं किंवा मुहूर्ताचे तांदूळ निवडणं ह्या सगळ्या गोष्टी ना होतात इथे आणि वाडीतल्या 4-5 महिला येतात. आता तेच आलेले आहेत की तिथे येऊन आत्ता पापड भिजवतात म्हणजे पापडाचं पीठ भिजवतात जे आणि ते झालं की उद्या ठेचणार पापडाचे पीठ आणि उद्या सकाळी पापड आहेत. सो ह्या सगळ्या प्रोसेस चालू आहेत इथे घरी. तुम्हाला मी दाखवते त्याची क्लिप. नानी हेड शेफ आहेत काय? आता नेहमी भिजवते ना आपल्या घरात. नेहमी पण तू बडबडतेस ना एकदम घेतो म्हणून तुम्हाला विचार काय नेहमी बडबडते नाही तर एकदम एवढा मोठा गोळा करतो मग तो चेचायला भारी पडतो मला. मी म्हटलं मला मी तेच मला गोळा करते तेव्हा त्या बोलते मी 4 करते छोटे छोटे चेचायला पण बरं पडतं. त्या 1 किलो तेवढा मोठा एकच करतात आणि मग तो चेचायला भारी पडतो आणि नंतर तोडायला पण भारी पडतो. छोटे छोटे गोळे केले ना त्याचे 4 तेवढा चेचायला पण आता जस्ट ऐकलं मी की मुहूर्ताचे जे तांदूळ निवडतात ना तर ते एका निवडलेले तांदूळ एका ठिकाणी ठेवले की तिकडून मग लग्नालाच हलवतात. तिथून मग हलवायचं नसतं सतत. त्याच्यामुळे आता ती आम्ही प्लेस शोधतोय की जिकडे कोण जाणार नाही आणि त्याला पाय लागणार नाही कोणाचा किंवा हलवलं जाणार नाही अशी प्लेस आम्ही घरामध्ये शोधतोय की कुठे ठेवायचे त्या तांदूळ. कारण आता लग्न घरामध्ये ना एवढा सगळा पसारा आहे आणि सगळ्या वस्तू इकडे तिकडे झालेल्या आहेत. त्याच्यामुळे आम्ही ती जागा शोधतोय तर कुठे ठेवायचा हा विचार सध्या चालू आहे. सो आलेल्या सर्व महिलांना आम्ही भेळ करणार आहोत पप्पा आणि मी. आणि ना सगळे मोठे मोठे वस्तू सगळ्या तिकडे गेलेत म्हणजे मोठं पातेलं मोठे परात सगळ्या मोठे ताट ह्या सगळ्या गोष्टी गेल्यात आणि त्या छोट्या ताटांवरती आलेत. आणि कशामध्ये बनवायची आणि सगळं मिक्स करायला पण पाहिजे ना म्हणून ते थोडं ठेवलंय बाजूला. पप्पाने इथे कांदा टोमॅटो मिरची कोथिंबीर सगळं कट करून ठेवले व्यवस्थित त्यामुळे मला इझी जाते. थोडासा कांदा थोडीशी मिरची टाकायचं थोडेसे टोमॅटो कोथिंबीर टाक. ह्यामध्ये लाल तिखट थोडं टाकत जास्त तिखट होईल. मिरची टाकले एवढं नको पप्पा बस 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 लागलं तर घेऊ आपण. अर्ध्या हात टाका. बस 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 बाबा कधी भेळ नाही केलं तुम्ही एवढं वेळ टाकते ते किंवा मच्छीला मसाला लावतोय आपण. तुम्हाला हा व्ह्यू जसा खूप दिवसांनी आला असेल ना जेव्हा मी फूड रिलेटेड व्लॉग्स करायचे ना मोठा त्यावेळेला हे यायचं ना हा व्ह्यू यायचा आठवलं मला एकदम. Later that same evening. थोड्या वेळानंतर आता मी सगळं साफसफाई केली लादी पुसली. मम्मीने पण खूप काम केलंय बघत पण नाही मम्मीने पण खूप काम केलंय आणि पप्पांनी गेम खेळलेत. आता पप्पांचं काम हा दुसऱ्याला त्रास दिलाय आणि दुसऱ्याला काय त्रास दिलाय दुसऱ्याला त्रास म्हणजे गेम खेळून त्रास नाही. मोठ्या आवाजामध्ये पप्पा गेम खेळत होते मगाशी. आज झाला थोडासा सकाळी काम केलं दुपारी माझ्यासोबत फिरले पत्रिका वगैरे वाटायला नंतर दुपारी नंतर आराम केलाय तो आत्ता पप्पांना मी जिन्नस आणायला घेऊन जाते कारण खूप जिन्नस आहे. 100 किलोची पोती आहेत की त्याच्यामध्ये तांदूळ 100 किलो गहू भरपूर काय काय त्याच्यात. हे सगळं आमचं सामान आहे. 100 किलो तांदूळ इथे काय माहित नाही काय आहे ते. अजून ती मागे डिक्की भरले हो अजून आले नाही अजून 4 असतील म्हणजे हा 100 किलो
ह्या 25-25च्या असतील मे बी. दिसतंय तुम्हाला? आणि अजून सामान येतंय. आम्ही इथे सामान काढतोय आणि इकडे ना मंडपवाल्यांची गाडी आली. म्हणजे आज ना सगळीकडे हे काठ्या लावणार आहेत, बांबू. दमायला झालं सामान काढून काढून. ते मम्मीने काय नाही काम केले. मम्मीने नाही, मी नेले 2 पोती. अशी काय करते मी? ओपन झाली. मी आता जिन्नस वगैरे सगळं लावून जस्ट वर येऊन अंघोळ केली, कारण तेव्हाच मला फ्रेश वाटलं. इतकं गरम, थंडी इतकी पडली की मला एवढं गरम व्हायला लागलं त्या धावपळीमध्ये की मी अंघोळ केली. आणि मी जाऊन बघते तर काय तुम्हाला दाखवते. हे बघा, माय गॉड, लगेच झालं पण हे. Early the next morning. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. हा आहे सेकंड दिवस आणि काल पापडाचं पीठ मळून ठेवलेलं त्यांनी आणि आज पापड लाटणार आहेत. त्यामुळे पप्पा सकाळी उठून, म्हणजे आज ना खूप लवकर उठले आम्ही, खूप म्हणजे मी पण मराठीपेक्षा लवकर उठले. आणि कारण 10 वाजता त्या सगळ्या महिला इकडे येतील आणि त्याच्यामुळे त्याच्या अगोदर त्यांना पापडाचं पीठ मळून ठेचून दिलेलं आणि सॉफ्ट केलेलं त्यांना पाहिजे. त्यामुळे आता पप्पा गेलेत पाटा वरवंट्यावरती पीठ ठेचायला. दाखवते मी तुम्हाला कसं ते पीठ वगैरे ठेचतात ते. दमलत काय? दमू कशाला? नाही ना. हो, हे झाले कम्प्लीट आणि ते राहिलंय. बापरे, एवढं राहिलं अजून. टाण्या आली, टाण्या आली, टाण्या आली. तन्या पापड घालायला, पापड लाटायला. पण ऊन येते बा, इकडे पण ऊन येतोय. वहिनी इकडे पण ऊन येतोय. दे मी काढते, तू कशाला काढते? फक्त ऍक्टिंग करते, कारण तिकडून मी आणली ही खुर्ची आणि ही फक्त काम सांगते. टिपो आहे ना, हे खुर्ची तुझं बसेल. बघितलं, प्रूफ. हा काकी, ह्यांना तुम्ही ओळखत असाल, ह्या तिरुपती बालाजीला आमच्यासोबत आले. आम्ही त्यांच्यासोबत गेलेलो. इकडे पापड त्यांना घेऊन आले वाळत टाकायला. चल सुरुवात कर. पाय पडेल ना, मी एक काढते आणि मग नंतर ते. हा चल चल. नीट तिकडे जागा किती ठेवलेस. डोकं नको मला दाखवूस. शाबास, नीट जवळ जवळ टाक. बरोबर आहे. गुड. ह्यांचं सगळ्यांचं स्पीड इतकं आहे ना की त्याने आता त्याकडे बघ केवढे दाखव किती एवढे दिलेत लगेच एका मिनिटात. एका मिनिटमध्ये एवढे दिले. एका मिनिटात मी घेणार. आणि त्याने आमच्याकडे पिंकी पिंकी काय झालं दोघी जणी. पप्पा पण पिंकी आहे. तर मम्मी रेड आहे, रेड आणि ब्लॅक. तुझ्यावरती मी सावली आणते. असू दे, काय मी नवरी आहे ना. मी पण मी नवरी आहे ना. मी काही काळी झाली तरी चालतं, तू नको व्हायला. तुझं तर लग्न होणार आहे, नको मला बघ. मस्त जोक मारा रे, या हस रे हलकट हस. तुझं तिकडे बघ कसं होतं. हे बघ तिकडे स्पेस होती आणि इकडे बघितलंस तुला. पापड तसेच टाक. किंमत कळली तुला की हे जागा पुरणार नाहीये. तुम्ही सगळ्यांनी मला हे केलं, प्रेशराईज केलं. आता मी ती जागा सगळी हे करते. अगं जर लांब फेक तन्या. सुकणार तो वाकडा सुकणार. बघ, ही एक सुकवायची निंजा टेक्निक आहे. ग्रेट. सगळ्यांनाच माहिती. अगं एकावर एक टाकायला लागलीस. नाईस. वाव. मी इकडून जाऊ शकत नाही. एकावर एक आला ना. नेम आहे तो. शादी करने के लिए कितने पापड़ बेलने पड़ते हैं पता है? 7 किलो. ओ स्टॉप, इथे जागाच नाही.
स्पीड खूपच आहे यांचा. इकडे पण टाकते वाळत. ऊन आहे, उन्हाचा फायदा करून घेताना मावशी. इकडे मम्मीने नाश्ता केलाय, शिरा. ओ एवढा भरपूर शिरा, एवढ्या क्वांटिटी मध्ये. वेट तुम्हाला दाखवते क्वांटिटी. एवढी कढई भरून शिरा, देवाला शिरा. ओ वेट, त्याच्यावरती तुळशी पत्र ठेव. पाळा मला एवढं. त्याच्यावरती मिरची येणार आहे. येस, तयारी फुल चालले नाश्त्याची. दोघांनी पण जाऊन घेऊन ये, मी तयारी करते इथे बसून. हा तुम्ही ह्याच्यामध्ये मिरची टाका. शिऱ्यात मिरची पडेल ना म्हणून. गाईस चहा मस्त मस्त रंगीबेरंगी कप. येस येस. चैत्र वैशाखी आंब्याच्या राशी हा लग्नाच्या पापडाच्या दिवशी. अरे वा. नाव घेते काय? नवऱ्याचं नाव काय घेतलं? नाव घेते. ते आठवलंच नाही. शिवाजी महाराजांनी बांधलं स्वराज्याचं तोरण आणि आज लग्नाच्या लग्नाच्या पापडाचं कारण. अरे वा वा वा. मम्मी पण लाटते माझ्या लग्नाचे पापड. मी तुमचा घेतला व्हिडिओ मगाशीच नानी. हा मी कोणालाच नाही ठेवलं, सगळ्यांना घेतलंय. इकडे ठेवायचे आणि मुहूर्ताचे तांदूळ ह्या ठिकाणीच ठेवायचे आणि नंतर त्याला हलवायचं नाही. त्यामुळे आम्ही असं त्या कपाटातच ठेवून देतोय. मम्मी मस्त रांगोळी काढते, मस्त रांगोळी काढते. मला येतच नाही हो. इकडे तांदूळ निवडण्याचं काम चालू आहे आणि पप्पा इथे मस्तपैकी टाइमपास करतायत, आराम करतायत. पप्पानी पण बरंच काम केलंय. शेवटी आम्ही बसलो काय बघू. शेवटचा हात आमचा आहे. आम्ही सांगतो आणखी खूप दमलेले आहोत सकाळपासून. पापडाचं पीठ टेचून टेचून सकाळी आवाज येत होता आम्हाला. म्हणायला नको तू पापड झालेले का लाटले नाही म्हणून लग्नाचे. पीठ दे तिकडचं बस. कुठे आम्हाला अशीच कामं लागली. आम्हाला पण घे ना. ये ना. मध्येच गुगली टाकली म्हणतात. A few moments later. घ्या घ्या. हो नाही हे कॅमेरा पुसते हो.
आम्ही सगळेजण 4ही माणसं चाललो आहेत मला कन्यादानाची भांडी घ्यायला. कन्यादान मम्मी पप्पा करणार आहेत. तुझं काय काम जे करत नाही तर थंडी वाजते कळलं. आणि आम्ही काम केले दिवसभर त्याच्यामुळे आम्हाला थंडी वाजत नाहीये. इकडे शॉपिंग चालली कन्यादानाची आणि पप्पा इथे गेम खेळत आहेत.